कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, तू खूप बिझनेस केला असशील आयुष्यभर, पण ही बिझनेस स्ट्रॅटेजी तुला कधीच जमणार नाही। आता हा बिझनेस करून मला प्रॉफिट मिळवायचंच नाहीये। मला माहिती आहे मी लॉस मध्ये जाईन अशाने, पण मला चालेल। मी एकटी नाही जाणार कारण लॉस मध्ये तुला घेऊन जाणार। 2 दिवस किती? फक्त 2 दिवस। तुझ्या कंपनीचा सेल कसा खाली जातो ना ते तू बघशील, आणि स्वतःच्याच कंपनीचा बँड वाजताना तुझ्या डोळ्याने बघशील तू। लिसन दिशा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। आमच्याकडे पारू सारखी ब्रँड अँबॅसेडर आहे आणि आमच्या कंपनीचा सेल तिच्यावरच चालतो। गॉट इट? ए चल चल, बावळट आहेस का तू जरा? असं कोणाचं थोपड बघून कधी कुठली कंपनी चालत नसते, कळलं ना? बर चला, आपण फॉर अ मोमेंट असं समजूया की ह्या पारूच्या चेहऱ्यावर किर्लोस्कर कंपनी चालते। ओके, हे प्रूव्हच होऊन जाईल ना। जर कंपनी बर्बाद झाली तर त्यासाठी पण ही पारू जबाबदार असेल। ही मिसअंडरस्टँडिंग एकदाची दूर होऊन जाईल, करेक्ट आहे ना? आज मी या पारूला चॅलेंज करते। तिच्यात एवढी हिम्मत असेल तर तिने तुमच्या कंपनीचा सेल वाढवून दाखवावा, आणि जर तसं नाही झालं तर हे जे ब्रँड अँबॅसेडरचा टॅग घेऊन गावभर मिरवते ना, तो सोडून द्यावा। ओके? तो बिचारा आदित्य तिकडे एवढी मरमर करतोय दिवस रात्र या मुलीसाठी, आणि हिचं काय चाललंय? मोलकरीण या घरातलं आपलं दळण भांडी धुणी हे या सगळ्या स्वयंपाकात वगैरे मग्न आहे। मूर्ख। स्पीकिंग ऑफ आदित्य, आदित्य कुठे? इथे नाही दिसत आहे। घरात आहे का की घरी पण नाहीये? काही झालं नाहीये ना त्याला? हा, म्हणजे काही आजारी वगैरे की ऍक्सिडेंट झाला? घराच्या भिंतीवर फोटो वगैरे नाही ना लागलो ऑलरेडी त्याचा? नाही ठीक आहे, नसेल जरी झालं तरी हरकत नाही, तेही लवकरच होईल। दिशा, आता अति होतंय तुझं, अंत बघू नकोस, निघ इकडनं। एक आवाज नाही वाढवायचा माझ्या समोर, हळू आवाजात बोलायचं। अहिल्यादेवी किर्लोस्कर, आज पहिली हार आहे ही तुझी। आता इथून पुढे तर बघ मी काय काय करते ते। चल, आज आदित्य जर इथे आला तर तो तुझा, आणि नाही आला तर देवाचा। मोहन, आदित्यला फोन कर। बघा बघा, लावा फोन। कुठे तुमचा आदित्य? नाहीतर उलटा तुम्हालाच फोन यायचा पोलिसांचा। हॅलो अहिल्या मॅडम, हा आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे, तर ओळख पटवण्यासाठी याल का पोलीस स्टेशन मध्ये? दिशा, आदित्य कुठे? सासू मॉम, मला कसं माहिती असणार आदित्य कुठे आहे ते? मी तर इथे बसली आहे ना। हा, आता तो कुठे यापेक्षा तो जिवंत पण आहे की नाही हे पण कोणाला माहिती? दिशा तू ए हिरो, ही असली फालतू हिरोगिरी आहे ना माझ्या समोर नाही दाखवायची। ती तिकडे तुझ्या त्या बावळट बायको समोर। दिशा मॅडम, बस झाली तुमची नाटकं। बऱ्या बोलानं सांगा, आदित्य सर कुठे आहेत? आदित्य तुझा ट्रिगर पॉइंट आहे। यस, कसं काय विसरले यार?
बघ ना, आदित्यचं नाव घेतल्यावर कशी लगेच टुकू 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 पळत आलीस तू. ते बघ, ती तिकडे उभी राहिली की नाही, अनुष्का, ती त्याची होणारी बायको आहे. अगं तिच्या समोर तरी असं नको वागूस. तू नोकरच की नाही या घरातली, मग नोकरासारखीच राहा. एव्हरी टाइम करतेस तसा शहाणपणा करू नकोस बाळा. दिशा, आदित्यच्या केसाला जरी धक्का लागला ना यार सासू मॉम, काय सारखं सारखं आपला तोच ओल्ड डायलॉग. केसाला धक्का, केसाला धक्का. कसा लागतो केसाला धक्का? असा लागतो केसाला धक्का. मग सासू मॉम घाबरल्या. अहिल्यादेवी किर्लोस्कर या दिशाला घाबरली. नाही घाबरलंच पाहिजे हं. पण काय ना अहिल्या, तू आपलं नेहमी या दिशाला सतत तुझ्या मागे मागे सासू मॉम करत फिरताना बघितलंस. पण एखाद्याचं लाईफ उद्ध्वस्त करायचं ठरवलेली दिशा नाही बघितलीस. जस्ट वेट अँड वॉच. एक एक करून अख्ख्या किर्लोस्कर फॅमिलीला मी उद्ध्वस्त करणार. आणि मग तू आहे ना, तू असा पदर पसरशील माझ्या समोर, भीक मागशील तुझ्या घरातल्यांच्या जीवासाठी. पण मी माझ्या या बूट्सने तुझ्या त्या पदरावर अशी लाथ मारून उडवून निघून जाणार. अहिल्या, तू मला इतकं लाईटली घ्यायला नको होतंस. आणि जेवढं लक्ष तू माझ्यावर ठेवूनच ना, त्याच्यापेक्षा थोडं कमी लक्ष पण चाललं असतं. पण ते लक्ष जर तुझ्या मुलांकडे दिलं असतंस ना, तर कदाचित तुझा आदित्य तुझ्या समोर आज जिवंत उभा असला असता. पण आय थिंक लेट झालं आता. दिशा, आदित्य कुठे? यार मला माहिती. मला आठवतंय वाटतं थोडं. तो टेंडर साठी गेला होता ना. हा येस आठवलं. तिथेच बसला होता तो. तिथे टेंडर एक एक करून ओपन होणार होते. मी आणि माझी माणसं त्याच्या मागेच बसलो होतो. त्याला माहित नव्हतं. तो एकदम आनंदात बसलेला, त्याचं टेंडर ओपन व्हायची वाट बघत. फायनली आदित्यने भरलेल्या टेंडरची अनाउन्समेंट झाली आणि तो एकदम आनंदात उठला. त्यालाच मिळणार होतं ते टेंडर. मी त्याच्या मागेच त्याला बसून बघत होते. त्याला माहित नव्हतं. तो एकदम बेसावत आनंदात. पण मला त्याला बघून खूप खूप जास्त राग येत होता. मग ना फायनली तो टेंडर अनाउन्समेंट झाल्यावर पुढे जाणार. मग मी रोज त्याच्या मागून त्याच्या पुढे जात असताना. दिशा, माझ्या मुलाला जर थांब ना यार, आता सांगते ना स्टोरी व्यवस्थित. नीट ऐक. तर मी त्याच्या जवळ जातच होते आणि त्याला ते टेंडर मिळणार तितक्यात झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.